नमस्कार, मी आहे प्रतिमा. फायनली 100 चपात्या झालेल्या आहेत. चला आता आपण पॅकिंग करू. पहिलं बंडल माझं पॅकिंग झालेलं आहे. चला आता सेम दुसरं बंडल सुद्धा सेम असंच पॅकिंग करू. पहिले रोल आथरलेला आहे, मग बटर पेपर ठेवलेलं आहे आणि मग चपात्या. शेवटी सुद्धा बटर पेपर आणि परत रोलनी पॅकिंग. अशी पॅकिंग केल्याने पॅकिंग परफेक्ट फिटिंगमध्ये बसते आणि आपल्या कस्टमरपर्यंत व्यवस्थित जाते. जशी आपण चपाती चांगल्या क्वालिटीची देतो तशी पॅकिंग सुद्धा चांगली कस्टमरला देवावी लागते. तुम्हाला सुद्धा चपातीचा बिझनेस करायचा असेल आणि पॅकिंग पासून तर चपाती किती गोळ्याची करायची, किती ग्रॅमची करायची, सगळी पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला बिनधास्त फोन करा. फक्त तुम्ही मला सबस्क्राईब फॉलो करा. बस मी तुम्हाला सगळी माहिती शेअर करते. फायनली चपाती गेलेली आहे. मला आली स्विगीवर ऑर्डर. एक कांद्याच्या भज्याची प्लेट द्यायची आहे आणि एक पालकच्या भज्याची प्लेट. मी अगोदर गरम करायला तेल ठेवलेलं आहे, नंतर पालक धुवून ठेवलेली आहे. तोपर्यंत पालकचं पाणी निथळत आहे आणि मी कांद्याचे भजे करून घेते. ऑर्डर कमी म्हणजे टायमिंग सुद्धा कमी. स्विगीची ऑर्डर सुद्धा तुम्हाला सुरू करायची असेल, ओपन करायची असेल, काहीच नॉलेज नाही, तुम्ही मला डायरेक्ट विचारा. माझं फक्त एकच म्हणणं आहे, मला सपोर्ट करा, माझे व्हिडिओ बघा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बस मी तुम्हाला पूर्ण माहिती शेअर करते. कोणच कोणाची माहिती बिझनेसबद्दल एवढी सांगत नाही, पण मी तुम्हाला बिनधास्त शेअर करते. कारण तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं असते, माझे व्हिडिओला लाईक करतात, माझे व्हिडिओ पूर्ण पाहतात. तर माझं कर्तव्य आहे की तुम्हाला सुद्धा माहिती सांगावी, सपोर्ट करावी. माझं बाळ खेळत आहे. चला आता आपण करू पावभाजी. जे पावभाजीला साहित्य लागते सगळं चिरून घेतलेलं आहे. याच्यामधलं फक्त फ्लावर गरम पाण्यामध्ये आपण थोडीशी एक उकड काढून घेऊ. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे फ्लावरला थोडासा उग्र वास असतो. आणि बाकीचे जे भाज्या चिरलेल्या आहेत ते आपण साध्या पाण्याने धुवून काढू. माझी पावभाजी करायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण अंदाजानुसार पाणी आणि चवीनुसार मीठ, थोडं जास्तच मीठ मी शिजताना टाकणार आहे, कारण नंतर मी मीठ वापरणार नाही. चला आता आपण पावभाजीला फोडणी देऊ. अमूल बटर, तेल आणि जिरं हे चांगलं तडतडलं. लगेच मी चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांद्याचा कलर चेंज झाला की आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ. आणि जे आपल्या घरात मसाले आहेत